एवढा सगळा अट्टहास केला कोणी, ते असणारे त्यांचे मित्र परिवार. माणसाने जगावं गड्या. अहो आपल्यासाठी आपल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं यात काय नवल आहे? आपल्यासाठी आपल्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं यात काय नवल आहे? आपल्यासाठी आपल्या लोकांपेक्षा आपल्यासाठी परक्या लोकांच्या डोळ्यात जेव्हा पाणी येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जीवन जगलो म्हणता येईल. आणि आज रोहन दादासाठी घर परिवार रडतायत, नाती गोती रडतात यात नवल नाही हो. पण रक्ताचं नाती नसणारी सुद्धा जी मित्र परिवार रोहन दादानी कमवली ना, ती मित्र परिवार सुद्धा आज त्यांच्यासाठी रडतायत. बस माणसाने एवढं जगावं, बस माणसाने मित्र असे कमवावे की त्यांनी आपल्याला साथ दिलं पाहिजे, आधार दिलं पाहिजे. आपण नसलो ना, आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव त्या मित्रांनी काढलं पाहिजे. बस आपलं जीवन असं असावं. आज त्या रोहन दादानी कमवलं म्हणून आज एवढं सगळं आहे. एवढा सगळा थाट उभा केला. खऱ्या अर्थाने थोडा का असेना पण रोहन दादानी संसार केला. म्हणून मी एकच म्हणेल गड्या, होता सोन्याचा संसार आपल्या रोहन दादाचा दरबार, होता सोन्याचा संसार या रोहन दादाचा दरबार. बघा ना महाराज, कसा काय देव असं करू शकतो? कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून नेली, कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून नेली, कसं विसकटलं हे सार होता सोन्याचा संसार रोहन दादाचा दरबार, होता सोन्याचा संसार या राजा राणीचा दरबार, रोहन दादाचा दरबार. दुःखाची गोष्ट आहे, नवलाची गोष्ट आहे. एवढा वया दादाला तुम्हा आम्हाला सोडून जावं लागलं. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू
मानसी दगडा कैसे हाती घोडेवाडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदन्य महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाचन दुंपन पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून अमृतवनीय जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण करता असते दावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबार आहे. यांचा साधा सोपा सरळ असा 5 चरणाचा अभंग मात्र 2 चरणाचा देह मिळालेला देह हा जाणार आहे आणि एक ना एक दिवस या देहाला काळ खाणार आहे म्हणून महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल महाराजांनी फार गोड सांगावं. महाराजांनी म्हणावं जो तुम्हा आम्हाला 3.5 हाताचा नरदेह भेटला तो एक ना एक दिवस या देहाचा त्याग आपल्याला करावा लागणार. नवे हा एक ना एक दिवस देह आपल्याला सोडावा लागणार आहे. कारण देह जाईल त्यासी काळोबा. एक ना एक दिवस हा देह जाणार आहे आणि या देहाला काळ खाणार आहे. जसा लोण्यावरती बोका टपून बसावा जसा दुधावरती बोका टपून बसावा तसा मात्र या देहावरती काळ टपून बसलेला आहे. कधी त्याला संधी भेटते कधी तो आपल्याला नेतो एवढीच फक्त तो वाट बघतो. बरं तो आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज आम्हाला माहित आहे की आम्ही जाणार आहे. एक ना एक दिवस आमचा ठरलेलं हे आम्हाला माहित आहे. त्याचं कारण इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मरावं लागतं. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला मरावं लागतं हे आम्हाला माहित आहे महाराज. पण मरण्या अगोदर काहीतरी चांगलं सार्थक देहाचं करण्याचं ते सांगांवरती झोपवलं. त्याला मोमो गादी उशी सुद्धा टोचल्यासारखी वाटते. त्याचं कारण आहे त्याला काय आलाय ताप आलाय. ताप आल्यामुळे त्याला मोमो गादी उशी सुद्धा टोचल्यासारखी वाटते. तसं तुमचं आमचं झालेलं आहे. तुम्ही आम्ही सुद्धा त्रिविध तापामध्ये फनफनलेलो आहोत आणि त्याच्यामुळं तुम्हा आम्हाला चांगल्या गोष्टी चांगल्या वाटत नाही. महाराज सांगतात या तापातून बाहेर निघा आणि काय करा शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते. माणसं ओळखायला शिका माणसं जोडायला शिका. कारण आपण गेल्यानंतर आपला पैसा आपली आठवण नाही काढणार आपला बंगला आपली आठवण नाही काढणार आपली गाडी आपली आठवण नाही काढणार. आपण कमवलेली 4-2 माणसं आपली आठवण काढणार आहेत. म्हणून 4-2 तरी माणसं ओळखून माणसं जोडायला शिका. आणि मग महाराज सांगतात जे काय करायचं ते आत्ता. कारण उद्या काय होईल पुढे काय होईल हे कुणाला सांगता येत नाही. उद्याची गॅरंटी नाही कारण कधी दगा होईल हे सांगता येत नाही. म्हणून दगा होण्या अगोदर माणसाने जागं झालं पाहिजे हे महाराज अभंगामध्ये सांगतात. चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त दयाघन शंकर गुरु महाराज दयाघन शंकर गुरु महाराज शंकर गुरु महाराज दया झोपवलं त्याला मोमो गादी उशी सुद्धा टोचल्यासारखी वाटते. त्याचं कारण आहे त्याला काय आलाय ताप आलाय. ताप आल्यामुळे त्याला मोमो गादी उशी सुद्धा टोचल्यासारखी वाटते. तसं तुमचं आमचं झालेलं आहे. तुम्ही आम्ही सुद्धा त्रिविध तापामध्ये फनफनलेलो आहोत आणि त्याच्यामुळं तुम्हा आम्हाला चांगल्या गोष्टी चांगल्या वाटत नाही. महाराज सांगतात या तापातून बाहेर निघा आणि काय करा शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते. माणसं ओळखायला शिका माणसं जोडायला शिका. कारण आपण गेल्यानंतर आपला पैसा आपली आठवण नाही काढणार आपला बंगला आपली आठवण नाही काढणार आपली गाडी आपली आठवण नाही काढणार. आपण कमवलेली 4-2 माणसं आपली आठवण काढणार आहेत. म्हणून 4-2 तरी माणसं ओळखून माणसं जोडायला शिका. आणि मग महाराज सांगतात जे काय करायचं ते आत्ता. कारण उद्या काय होईल पुढे काय होईल हे कुणाला सांगता येत नाही. उद्याची गॅरंटी नाही
कारण कधी दगा होईल हे सांगता येत नाही. म्हणून दगा होण्या अगोदर माणसाने जागं झालं पाहिजे हे महाराज अभंगामध्ये सांगतात. चिंतनाकडे वळण्यापूर्वी होते दयाघन शंकर गुरु महाराज, दयाघन शंकर गुरु महाराज, शंकर गुरु महाराज, दया शंकर गुरु महाराज, शंकर गुरु महाराज, दया शंकर गुरु महाराज, शंकर गुरु महाराज, शंकर गुरु हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर जय जय शंकर, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो, हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो, देवा शिव शंकर शंभो, स्वामी शिव शंकर शंभो, हर हर शंकर हर हर शंकर जय जय शंकर, हर शंकर जय जय शंकर, उरविनी दासा देवा, उरविनी दासा देवा, दयाघन शंकर गुरु महाराज, दयाघन शंकर गुरु महाराज, हर शंकर गुरु महाराज, हर शंकर गुरु दयाघन शंकर गुरु महाराज, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचा. तसं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे. तर ही कीर्तनकाराचं कर्तव्य की कशानिमित्त जमलं आहे सांगून जावं. आज या ठिकाणी जाधव परिवारातील अतिशय महत्त्वाचे व्यक्ती असणारे कैलासवासी रोहन हनुमंत जाधव दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त आज या ठिकाणी गोड असं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. तसं पाहायला गेलं घराचा आधार जेव्हा निघून जातो ना तेव्हा त्या घरावरती काय वेळ येते हे आपण शब्दात वर्णन नाही करू शकत. सगळं चांगलं करत असतो तर देवाने असं आमच्या बाबतीत का केलं या घर परिवाराला प्रश्न पडेल. कारण घराचा आधार आमचं एकुलते एक लेकरू होतं गड्या. 2 बहिणींना जीव लावणारा बारका आमचा भाऊ होता. ओ पत्नीवरती अफाट प्रेम करणारा पती होता. आईवरती अफाट प्रेम करणारं एकुलते एक लेकरू होतं. आणि एवढं असून सुद्धा देवाने आमचा आधार आमचं प्रेम आमची माया आमचा जिव्हाळा आमच्यापासून का वेगळा केला, आमच्यापासून दूर का नेला. ऐका इथंच तर गणित आहे बाबा. हां जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. आणि देवाच्या पुढं कुणालाच जाता येत नाही. कारण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे. देवाच्या मनात आल्यानंतर भले तो व्यक्ती आपल्याला कितीही आवडता असू द्या, भले त्या व्यक्तीची अजून साथ आपल्याला हवी असू द्या, पण एकदा का देवाच्या मनात आलं की तिथून माणसाला मात्र जावं लागतं. आज दादांच्या बाबतीत हे तेच घडलं. जायचं वय नव्हतं पण अगदीच अर्ध्यावरती संसार सोडून अर्ध्यावरती घर परिवार नाती गोती सगळं सोडून सगळ्याचा त्याग करून दादाला तुमच्या आमच्यातनं जावं लागलं गड्या. मग महाराज सांगा ना, आज आम्ही वर्षश्राद्ध करतोय, आज आमच्या दादांच्या नावाने आज आम्ही एवढं सगळं करतोय, रोहन दादाच्या नावाने एवढं सगळं कीर्तन या ठिकाणी अन्नदान आहे. आता वर्षश्राद्धाला मुख्य म्हणजे काय व्हायला पाहिजे? कीर्तन, ज्ञानदान, धनदान, वस्त्रदान आणि महत्त्वाचं म्हणजे पिंडदान हे व्हायला पाहिजे. अन्नदान हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि हे दान झालं पाहिजे. मग महाराज सांगा तुम्ही म्हणता म्हणून चला आजच्या दिवशी एवढं सगळं दान धर्म केलं. मग दान धर्म केल्यानंतर आमचा रोहन दादा परत येईल का? आमचा रोहन दादा परत येत असेल महाराज आम्ही तळमळते तेवढ्या दिवसात अजून जोरात अजून चांगल्या पद्धतीने करू महाराज. सांगा एवढं सगळं केल्यानंतर गेलेल्या जीवात मला आम्ही परत आणू शकतो का? आमच्या रोहन दादाला आम्ही परत आणू शकतो का? ऐका वर्षश्राद्ध कशा करता, कीर्तन कशा करता, दारामध्ये अन्नदान कशा करता, हे सगळं गेलेल्या जीवात मला परत आणण्यासाठी नाही गड्या. गेलेल्या जीवात मला कुणीच परत आणू शकत नाही. पण हे सगळं का करायचं त्याचं कारण आहे. आज जरी हा जीवात्मा आपल्यामध्ये नसला, आज जरी
रोहनदादा आपल्यामध्ये नसला तरी सुद्धा त्याच्याविषयी प्रेम अजून आपल्या अंतकरणात आहे हे दाखवण्याकरता आज एवढं सगळं करायचं. प्रेम आहे अंतकरणामध्ये. मग वर्षश्राद्ध केल्यानंतर गेलेल्या जीवात्म्याला आपण परत आणू शकत नाही अजूनही का? बरीच लोक त्या जीवात्म्याच्या फोटो समोरचा नैवेद्य बाजूला टाकून देतात का? आता फोटोला दाखवल्यानंतर काय येऊन तू खाणार आहे? मग कशाला दाखवायचं आहे का? हे सगळं का? कारण गेलेल्या जीवात्म्याला परत आणण्यासाठी वर्षश्राद्ध नसतं, तर गेलेल्या जीवात्म्याला मोक्षाला लावण्याकरता वर्षश्राद्ध असतं. कारण या जीवात्म्याची आजच्या दिवशी त्याच्या घर परिवाराकडून फार विनंती असते की आजपर्यंत मी थोडंफार जरी तुमच्यावर प्रेम केलं असेल तर त्या प्रेमाच्या बदल्यात माझ्या नावाने थोड्याफार पुण्याच्या गोष्टी करा, जेणेकरून मला सद्गती भेटावी, एवढीच अपेक्षा त्या गेलेल्या जीवात्म्याची असते. म्हणून आज दादांसाठी असणारं संपूर्ण जाधव परिवार आदी करून त्यांचे मित्र परिवार संपूर्ण मंडळी आज या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्यासाठी करत आहे. अजून गेलेल्या जीवात्म्याला काय पाहिजे? मला वाटतं बाबा, जन्माला आल्यानंतर माणसाने असं जगावं की मरताक्षणी आपण जर या दुनियेतून गेलो, आपण शरीरानं जावं, आपण आत्मारूपानं जावं, पण आपल्या नावारूपाने, प्रेमारूपाने, आठवणी रूपाने माणसाच्या मनात जिवंत राहावं. बस एवढी कामगिरी करावी गड्या. मरावी परे कीर्ती रूपे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. नावारूपाने, प्रेमारूपाने, स्वभावारूपाने, आपल्या आठवणी रूपाने माणसाच्या मनात आपल्याला जिवंत राहता आलं पाहिजे गड्या. आणि तीच गोष्ट आज आपल्या रोहनदादाच्या बाबतीत झाली. कारण बघा, शरीराचे भोग आहे, ते भोगल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. शरीराच्या वेदना आहेत, हे नाशिवंत शरीर आहे, एक ना एक दिवस याला सोडावंच लागणार आहे. मग काळ येत असताना बाबा काळ वय पाहत नाही, त्याला न्यावंच लागतं आपल्याला. म्हणून पण वाईट एवढंच वाटतं की अजून फार जीवन पुढं होतं, आयुष्य पुढं होतं, फार सुखाचे दिवस पुढे होते. नाशिवंत देह जाणार सकळ, 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 नाशिवंत
नाशिवंत देह आहे, जाणारा देह आहे आणि म्हणून जाणाऱ्या देहाला कोणी अडवू शकत नाही. पण वाईट वाटतंच बाबा, आपल्यातून एखादा जीवात्मा गेला. अहो साध्या प्राण्याला जरी जीव लावला आणि प्राणी डोळ्याच्या आड 2 मिनिटं झाला तर त्या प्राण्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये नकळत पाणी येतं. ज्या व्यक्तीला जन्मापासून अगदी मोठं होईपर्यंत जीव लावला, प्रेम जरी पाहिला तर मला सुद्धा गहिवरून येते बाबा. एवढ्या वयामध्ये जाण्याचा योग, अगदी घर परिवार सगळं पोरकं करून दादांना जावं लागलं गड्या. म्हणून पण मी एकच म्हणेल, मावशींना सांगेन, आधी करून त्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या 2ही बहिणी, एकच सांगेन की स्वतःला आता सावरण्याची गरज आहे. कारण तुम्ही जर कायम असं दुःखात राहिला तर दादांना सुद्धा, दादांना सुद्धा आपल्या वाईट वाटेल की कदाचित माझ्या येण्याने घर परिवाराला फार दुःख झाले आणि त्याच्यामुळे रोहन दादांना आज एक केल्यानंतर जो मोक्ष मिळणार आहे तो मिळायचा राहील बरं का. म्हणून सतत जर दुःखात राहिलं, दुःख असतं बाबा, डोळ्यातून पाणी येतच असतं. का? कारण अंतःकरणाजवळ जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जाण्याने अंतःकरणाचे काळजाचे तुकडे होतात. डोळ्यातनं पाणी येणं तर सामान्य गोष्ट आहे बरं. पण एकच म्हणेल, या दुःखातून सावरण्याचं बळ भगवंत आपल्या जाधव परिवाराला देवो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल दादाच्या नावाने असणारे संपूर्ण ठिकाणी त्यांचे मित्र परिवार, त्यांचं घर परिवार एकत्र येऊन आज त्यांच्या दारामध्ये हरिकीर्तन होते. माझं नेहमी सांगणं असतं, दारामध्ये हरिकीर्तन व्हायला भाग्य लागतं. अनेक जन्माचं भाग्य या ठिकाणी उदयाला आलं. म्हणून या ठिकाणी दादांच्या नावाने या ठिकाणी दारामध्ये हरिकीर्तन होते. भाग्य या ठिकाणी आधी करून असणारे सर्व गोष्टी, अन्नदान होते, ज्ञानदान होते, धनदान होते, संपूर्ण गोष्टी या जर झाल्या तर गेलेल्या जीवात मला मोक्ष. म्हणून संपूर्ण मंडळी एकत्र येऊन करतात. मी म्हणेल दादांचं प्रेम आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना करेल. विठ्ठल 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 गोड असं कीर्तनाचं नियोजन केलंय, सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी
ठिकाणी सुंदर असे आपले गायनाचार्य बापू या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे भोसले काका या ठिकाणी उपस्थित, आमच्या सिद्धिताई या ठिकाणी उपस्थित आहेत, विनकरी बाबा आहेत, आदी करून असणारे आप्पा दिदी टाळकरी संपूर्ण या ठिकाणी मृदुंगाचार्य आहेत, आदी करून मंडळी आणि या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत सुंदर असे सिस्टीमवाले दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते बरं. आणि खरं सांगायला गेलं तर मला सिस्टीमवाल्या दादांचं फार कौतुक वाटतं बाबा, फार कौतुक. कारण आमचं सगळं काही त्यांच्या हातात आहे, आमचं कीर्तन त्यांच्या हातात आहे. कारण हे बंद पडलं की पडलं बंद, पण फार कौतुक वाटतं ना. आल्यापासून मी उभा राहिल्यापासून त्यांना अजिबात नाही सांगितलं हेच द्या तेच द्या, सांगायची गरजच पडत नाही, एवढी सुंदर सिस्टीम आहे. आणि पहिले सिस्टीमवाले दादा पहिले जे सिस्टीमपाशी बसून राहिले, नाही तर बसून राहत नाहीत बाबा, हां त्यांच्या कामात ते निघून जातात. तर सुंदर असे सिस्टीमवाले दादा या ठिकाणी आहेत, गोड असे सिस्टीम या ठिकाणी त्यांनी लावलेले. आणि सांगायला त्यांचं कौतुक यासाठी वाटतं बाबा, कारण त्यांचं हे एक जरी जळलं ना लाखाभराचं त्यांचं नुकसान आहे, पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता त्या सिस्टीमचा सुद्धा विचार ते करत नाहीत, फक्त आपल्यामुळं. पण त्यांच्या जीवनात सुद्धा फार त्याग आहे बाबा, म्हणून त्यांच्या अगदी मनापासून आभार. खरं सांगू मला कौतुक करायची फार सवय आहे. मी सिस्टीमवाल्या दादांचं आवर्जून कौतुक करते. पंढरपूरला कीर्तनाला गेलते, सिस्टीमवाल्या दादांचं एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं. कीर्तन झाल्यानंतर दादा ऐका, एवढं कौतुक केलं की कीर्तन झाल्यानंतर सिस्टीमवाले दादा मला भेटायला आले आणि 5,000 रुपये खिशातनं काढून दिले. आता यांचं त्यांच्यापेक्षा डबल केलंय, मग माझं काही म्हणणं नाही, डबल दिलं तरी मग त्यांना पटलेलं नाही आलं. पण बाबा गोड सिस्टीम आहे, करावं तेवढं कौतुक कमी आहे. आदी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत, ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला. अगदी माझ्यावरती लहान बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे चैतन्य दादा, ज्यांचं यूट्यूबवरती आपल्या भागामध्ये, ज्यांचं नवे महाराष्ट्रामध्ये टॉपला नाव आहे, ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे, असे असणारे आमचे चैतन्य दादा, त्यांच्या अगदी मनापासून आभार. आमचे माधव दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यामुळे इथं येण्याचा योग. आदी करून असणारे रोहन दादाचे संपूर्ण मित्र परिवार, त्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला. कारण बघा आजकाल मैत्री दूषित झाली, मैत्री दूषित झाली, कामापुरती मैत्री. पण ऐका, जी मैत्री तुटल्यानंतर सुद्धा नवे ती व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीची आठवण आपल्याला देत राहते, नवे त्या व्यक्तीविषयी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येत राहतात, ती खरी मैत्री गाड्या. आणि ती या लोकांनी टिकवली, म्हणून त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. असं बोलण्यासारखं बरंच आहे, पण प्रथमतः आपण चिंतनाकडे वळू. अभंगाची सोडवणूक करणं फार गरजेचं आहे. महाराज अभंगामध्ये फार गोड सांगतात, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, कारण मजसी दगडा कैसे हाती घोडेवारा. एक ना एक दिवस या देहाला जावं लागणार आहे. भले आपल्याकडे धन जास्त असू द्या, गाडी बंगला, शरण साई गोविंदा, नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा. एक ना एक दिवशी आपल्याला या देहाचा त्याग करावा लागणार आहे. कारण एकतर देह सहजासहजी भेटत नाही, त्यातही भेटला तर जाणारा भेटलाय, कधी टिकेल असं सांगता येत नाही. भले भले होऊन गेले, इथं प्रत्येकाला मरण आहे, प्रत्येकाला हा देह सोडावा लागणार आहे. कारण आजा मेला पंजा मेला बाप गेला, देखत देखत ना तू पण तोही कैसा झाला, देखत देखत ना तू पण तोही कैसा झाला. करावं त्याला मरण चुकलं नाही, तुमचं आमचं कुठं घेऊन बसला 1-2 एकर.
आपण त्याच्यावर म्हणतो हा आम्ही जगेल. नाही गड्या, देहाची आपल्याला शाश्वती देता येत नाही, पण तरी सुद्धा आपण कसं जगतो हे आपल्याला सुद्धा कळत नाही बाबा. ऐका, एक तर मिळत नाही आणि मिळाला तर असा मिळतोय बाबा. मग मिळाला, मग महाराज जाणारा देह भगवंताला द्यायची काय गरज होती का? दिला तर कसा दिला बघा, भाड्यावर दिला. जोपर्यंत कर्माचं भाडं भरतोय तोपर्यंत देह तुमच्या आमच्या ताब्यात आहे. एकदा का कर्माचं भाडं संपलं, कर्म संपलं की इथून आम्हाला जावं लागतं. कर्म आहे बाबा. का? जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, कोण वाचवणार आहे? कारण हा देह जाणार आहे आणि या देहाला काळ खाणार आहे. इथं पुन्हा जन्माला यायचंय, पुन्हा मरायचंय, पुन्हा जन्माला यायचंय. कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून ज्या देहात आलो तो देह एक ना एक दिवस सोडावा आपल्याला लागणार आहे आणि या देहाला काळ खाणार आहे. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, देह जाईला 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 लाकडावरच जाळायचे बरोबर. म्हणून या देहाचं सांगता येत नाही. माणसाने याच्यावर तर जास्त अहंकार करू नये, कारण जाणार आहे एक ना एक दिवस. याला आपल्याला देह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तर देह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तर देह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तर देह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, शतवर्षाची नारार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, तुम्ही आठवा मधुसूदनार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा, मधुसूदना
देह दुर्लभ जाना, दुर्लभ आहे गाड्या, सहजासहजी भेटत नाही. एक एकाहुनी बळी रे, एक एकापेक्षा चांगली तिथं, पण कशाचा गर्व ना अहंकार माणूस करतो तेच कळत नाही. कुणासमोर हात जोडायला नको वाटतं, तू कुणासमोर वाकायला नको वाटतं, पायाला स्पर्श करा, साधू संतापुढे नतमस्तक व्हावं, देवासमोर नतमस्तक व्हावं, आपल्या ज्यांनी आपल्याला ही पृथ्वी दाखवली त्या माय बापासमोर नतमस्तक व्हावं. पण माणूस आई बापाला सुद्धा तुमचं ऐकू का मी आता, तुमचं ऐकू, अरे त्यांनी जन्म दिला, तुला जन्म दिला, पण माणूस कुठल्या तोऱ्यात बोलतो तेच कळत नाही बाबा. कलियुग आहे हो, कलियुग आहे. आजकालची लेकरं एवढी विचित्र निघाली, एवढी विचित्र निघाली. एखाद्या नेत्यासाठी पुढारी 2-2 बाटल्या रक्त देतेली, पण आई बापाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा देणार. कुठं चाललो आपण, काय करतो आपण, कळलं पाहिजे कडे आपल्याला. अहंकार शेवटी आपल्याला मातीत नेतो. त्याचं कारण आहे, ऐका, माणसाला 2 गोष्टी सगळ्यात जास्त अहंकार, एक म्हणजे स्वतःच्या देहावरती, स्वतःवरती मम जास्त आहे, त्या गोष्टीवरती स्वतःवरती अहंकार आहे. आणि दुसरा म्हणजे हे असं नाही कळत, दुसरा म्हणजे पैशावर अहंकार आहे. 2 गोष्टीवर भयंकर अहंकार माणसाला आहे. पण अहंकाराचं सांगू, अहंकाराची मेला रावण, अहंकाराची हिरण्यकश्यपून वधून घेतले स्वतःशी. अहंकार भले भले, आपलं 1-2 तोळ कुठं घेऊन बसला. रावणाकडे सोन्याची लंका होती, पण त्याची सुद्धा राख झाली. स्वतःचा विचार करा, आपला अहंकार आपल्यासाठी किती घातक ठरतो. संगाते कवडी गेली नाही, संगाते कवडी गेली नाही, संगाते कवडी गेली नाही, संगाते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय वडी, तुका म्हणे जाती संपदाय वडी, तुका म्हणे जाती संपदाय वडी, तुका म्हणे जाती संपदाय वडी. संगाते कवडी गेली नाही, संगाते कवडी गेली नाही, संगाते कवडी गेली नाही, संगाते कवडी गेली नाही. तुका म्हणे एवढी संपत्ती, तू का म्हणे ज्याची संपत्ती एवढी संपत्ती असून सुद्धा त्याला सुद्धा जावं लागतं. तुमचं आमचं कुठं घेऊन बसलं, आपण गणितच हे करत नाही की आपलं काय राहणार आहे बाबा. पण अहंकार, प्रचंड अहंकार, अहंकार करून निघाड्या माणसाने. अहंकार फार घातक आहे माणसाला. जाळायला एकच साधन माणसाला, अहंकार. तुम्ही फार उंचीवरती गेलाय, तुमचं देह तुम्ही साध्य करताय, आणि आता एवढंच राहिलंय, तुमचं यश गाठायला एवढंच अवधी बाकी आहे. तुम्ही यश गाठणार आहे, पण तुम्हाला तिथं अहंकार जर उत्पन्न झालं, करून दाखवलं का नाही पट्ट्याने. लोक म्हणत होती काय करणार, करून दाखवलं, करूनच दाखवलं, बघू आता कोण काय करते. अरे थांब, अजून यश यायचं, यश आलं उड्या मार, ध्येय गाठल्या उड्या मार. नाही, एवढं राहिलं तर करूनच दाखवणार. आपला कुणी नादच नाही करू शकत. देव तिथनं माघारी आणून आपडतो. मग ते एवढं मिळायचं सुद्धा आपल्याला राहतं बाबा. एवढंच यश राहिलंय आपल्याकडं, पण आहे का ते सुद्धा मनुष्याला कळत नाही. म्हणून एकच सांगेन गड्या, नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाणार काय. येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाणार काय. नको अभिमान करू भल्या मानसा.
अहंकार सगळ्यात घाण म्हणजे काय अहंकार आहे. किळसवाना अहंकार आणि अहंकार मातीत नेतो. अहंकार बाबा पुढे जाऊ देत नाही माणसाला. काय ऐका उदाहरण. एकदा काय झालं, माणसाला ना शॉर्टकट मध्ये फेमस व्हायची ही लागली बरं का. आजकाल शॉर्टकट मध्ये फेमस व्हायचंय, शॉर्टकट मध्ये काही ना काही करायचंय, पण त्याला मेहनत लागते बरं. शॉर्टकट मध्ये कुठलीच गोष्ट सहज साध्य होत नाही हो. पण आपल्याला आजकाल जमानाच तो आलेला आहे. मग आता त्या व्यक्तीला शॉर्टकट मध्ये काय व्हायचं होतं, फेमस व्हायचं होतं, मोठं व्हायचं होतं, नाव करायचं होतं. आणि आजकाल लोकांची अशी स्थिती झाली, काम नाही काही नाही, कुठं जाणं नाही येणं नाही, मला फेमस व्हायचं. अरे कर ना बाबा, तू काम कर, मोठा काहीतरी उद्याला शिक्षणामध्ये पदवीधर काहीतरी कर मग हो. पण घरात बसून आपल्याला वाटतं नाही नाही मी मोठा झालो पाहिजे, माझी ओळख जगाला पटली पाहिजे. कसं जमल? त्याच्याकरता काहीतरी करावं लागेल का नाही. पण त्या व्यक्तीला काही करू वाटत नव्हतं, फक्त एकच, मला मोठं व्हायचंय, माझं नाव करायचंय, मला फार मोठं व्हायचंय, मला फेमस व्हायचंय. मग तो ना गेला महाराजांकडं, शंकर महाराजांकडे गेला. शंकर महाराजांकडे गेला आणि आता सांगितलं लोकांना. बुवा लोक म्हणजे काय वाटतं माहिती, महाराज लोक म्हणजे भविष्य सांगतात, आपलं काय भविष्य सांगतात एवढंच लोकांना वाटतं. मग आता तो व्यक्ती म्हणे शंकर महाराज आपल्याला सगळं सांगतील, शंकर महाराज आपल्याला, श्री महाराज आपल्याला सगळं सांगतील. म्हणून तो व्यक्ती धावत पळत तिथं आला आणि विचारलं शंकर महाराज कुठे आहेत. म्हणे इथं येत आहेत. म्हणे मला जायचं त्यांच्या, काय काम आहे मी त्यांना सांगेन. तिथं गेल्यानंतर म्हणे महाराज तुमचं फार नाव ऐकून आहे, पण आता ना माझं एक काम तुम्ही करा गड्या. मी तुम्हाला शरण आलो, तुमची सगळी भक्ती करतो, तुम्ही म्हणाल ते करतो, फक्त मला मोठं व्हायचंय. मी कधी मोठं होईल एवढं सांगा. मी सगळं लागलेलं कधी महाराज मारणार आहे, माझी प्रसिद्धीला आड व्हायला महाराजच कारणीभूत आहे. राग आला, तडा 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 चालत महाराजांकडे गेला. महाराजांकडे जाऊन पाय पडला नाही काय नाही. तो आता अगदी तोऱ्यामध्ये महाराजांना म्हणायला गेला, का महाराज कधी मारणार आहे तुम्ही. महाराज म्हणले बाबा मला कशाला मारतो तू. अहो तुम्हीच तर म्हटलं मी मेल्यानंतर तू मोठा होणार आहे, मी मेल्यानंतर तुझं नाव होणार आहे, बरोबर ना. मग कधी मरणार आहे. अरे वेड्या, मी मेल्यानंतर तुझं नाव होणार आहे असं नव्हतं म्हटलो रे बाबा. तुझ्यातला मी जेव्हा मरेल, मी म्हणजे मीपणा अहंकार जेव्हा मरेल तेव्हा तू मोठा होशील असं म्हणलं. ये मला मारायला. हो एवढी अवघड परिस्थिती आहे का. म्हणून जोपर्यंत आपला मीपणा आपण सोडत नाही तोपर्यंत आयुष्यात आपण यशस्वी होत नाही. म्हणून माणसाने नमून राहिलं पाहिजे. त्याच्याकरता महाराज अभंगाच्या पैसे हा
9 ताप. थंडीताप, हिवताप, नंतर संताप, पश्चाताप, मनस्ताप, अनुताप. किती झाले? किती झाले? मी दाखवले की तुम्हाला किती झाले? 6 झाले. महाराज तुम्ही काय म्हटलं किती ताप आहेत? किती ताप झाले? 9 ताप आहेत. आणि आता मोजले आपण किती? 6. ऐका, हे सोडायचे. आता हे 6 सोडून द्यायचे. आपल्याला फक्त 3च मोजायचे. एक आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. हे ताप अंगामध्ये फणफणतात आपल्या अंगामध्ये ताप. आयुष्यातले महत्वाचे क्षण. त्याच जागी 2 तास अभ्यास केला तर आपलं ज्ञान वाढतंय. 2 तास रियाज केला तर आपली साधना वाढते. अभ्यास केला काय काय होतंय, पण ते नाही आपल्याला बसून फक्त वेळ वाया घालवायचा. पण त्याच्यातही वाईट नाही, त्याच्यातही चांगलं आहे. पण चांगलं बघू वाटत कुशाल नाही म्हणता. आणि तुम्ही माना आलो होतो म्हणून म्हणलं बरं आपल्याला ते चांगलं करू. आणि या गोष्टीमध्ये माणूस काय म्हणतो माहिती का? माझी चांगली वेळ आली ना मग मी दाखवतो. माझी चांगली वेळ येऊ द्या. लोक काय म्हणतात? माझी चांगली वेळ येऊ द्या. पण जी वेळ आहे ना तिलाच आपण चांगलं बनवलं पाहिजे. हो, तिला चांगलं बनवण्याकरता धडपड केली पाहिजे. आहे त्या वेळेमध्ये आपण प्रयत्न केले पाहिजे. का चांगली वेळ येत नाही, का चांगली वेळ येत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा आपण आलेली वेळ चांगली का होत नाही याचा प्रयत्न केला पाहिजे. गड्या माणसाने तसं करावं. वेळेचा सदुपयोग करावा आणि सदुपयोग करत एक करावं. फुलासारखं बहरावं आणि सुगंधासारखं पसरावं. बास, जीवन सुंदर झालं आपलं. पण हे आपल्याला कळत नाही. आपण भलतंच काही ना काही करत चाललो. आयुष्यात येऊन हे नाही कळतं काय, पण हे कळत नाही. त्याचं कारण आपल्याला ताप आलेला आहे. ताप आलेल्या माणसाला बघा चांगलं खायला दिलं ना ते म्हणतात चवच नाही याच्यात. आपण किती चांगलं करू द्या, ताप आलेल्या माणसाला द्या, ते व्यक्ती म्हणतो याच्यात चव नाही, हे चांगलं लागत नाही. त्याला मग गादीवरची झोपवा, उशांवरती झोपवा, तेही त्याला टोचल्यासारखं आहे. कारण त्याला काय आलाय? ताप आलाय, ताप. म्हणून आपल्याला या तापातनं बाहेर निघायचंय. म्हणून मग ताप कुठं जातो म्हणून सांगतात पाप ताप दैन जाय उठा उठी. उठा उठा उठी. जिथं वैष्णवांचं संघ आहे, जिथं वैष्णवांचं नाम आहे, तिथं पाप ताप गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हेही कळलं पाहिजे. आणि महाराज 4थ्या चरणामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात की काय? शरीर संबंधाचे नाते भोरड्या बुडविती शेताते. आता बघा दुनियेमध्ये आल्यानंतर प्रत्येक लोक एकच सांगतात, कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणाचं नसतं. अरे बाबा कुणीच कुणाचं नसतं तर ही नातीगोती कशाला असतात? मग कुणी कुणाचं नसतं म्हणे, ही नातीगोती कशाला? तर ऐका, कुणी कुणाचं नसतं पण स्वतःला विचारायचं की आपण कुणाचं. आपलं कुणी नसू द्या पण आपण कोणाचं आहोत. आजपर्यंत आपण दुसऱ्यासाठी काही केलं का? जेणेकरून दुसरे आपल्यासाठी काही काय करतील याचा विचार आपण करत नाही. आपण म्हणतो आमचं कुणीच नाही. बाबा ऐका, हे शरीर दिलंय भगवंताने नाती गोती माणसं गोळा करण्याकरता, माणसं जोडण्याकरता. कारण आपण गेल्यानंतर धन दौलत ही आपली आठवण काढणार नाही. 4-2 कमवलेली माणसं आपली आठवण काढणार आहेत. ईश्वर जगमा
पाहिजेत. आयुष्यात लई माणसं नाही जोडता आली ना, फार माणसं नाही जोडली, किमान 4 माणसं जोडा. किती? शेवट आपली ताटी उचलाय तरी माणसं, खांद्यावर घेण्यासाठी तरी 4 माणसं तरी आपली असावी, जोडलेली असावी. माणसं जोडल्याशिवाय या आयुष्यात काहीच नाही हो. म्हणून माणसं जोडली पाहिजेत. आणि हो, माणसं ओळखून जोडा. कारण आज माणसं एवढी खतरनाक निघाली, तोंडावर एक बोलतात आणि मागे एक बोलतात. पण तोंडावर गोड बोलून, तोंडावर कौतुक करणारी, तोंडावर गोड बोलणारी माणसं जवळ करण्यापेक्षा भले 4 चौघात नावं ठेवू द्या, भले तोंडावर नावं ठेवू द्या, शिव्या देऊ द्या, पण 4 चौघात जेव्हा आपला विषय निघेल ना, तर त्याने सुद्धा म्हटलं पाहिजे, अरे तो माझा दुश्मन आहे, पण त्याच्यासारखा माणूस या जगामध्ये नाही, त्याला अजिबात वाईट बोलायचं नाही, त्याने म्हटलं पाहिजे. म्हणून माणसं ओळखायला शिका. कारण माणसं न ओळखता जर एखादा माणूस तुम्ही जवळ केला आणि त्याला मोठं करण्याचा प्रयत्न केला, तर हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये ज्याला आपण मोठं करतो ना, तेच आपल्याला ओढून खाली पाडायचा प्रयत्न करतात. म्हणून माणसं ओळखायला शिका. कुणालाही लगेच आपलंसं करण्यापेक्षा ओळखा माणसं कशी आहेत. आजकाल माणसं सगळी दिसायला चांगली आहेत, इथं दिसणारे सगळे चांगले आहेत, पण मनात किती कुचकेपणा आहे ना, हे कुणी सांगू शकत नाही हो. म्हणून कधीच चेहऱ्यावरनं ओळखायचं नाही, दिसण्यावरनं कुणीच जज करायचं नाही. पहिल्यांदा पाहायचं कसं आहे माणूस वागायला, कसं आहे. आणि म्हणून सांगू, माणसं ओळखायला शिका, माणसं गोळा करा. कारण आजकालच्या कलियुगामध्ये माणसं आपली होणं फार म्हणजे दुर्मिळ झालं बाबा. माणसं कामापुरती आपली होतात, नंतर मात्र वेगळी होऊन जातात, परत आपल्याजवळ येतच नाहीत. आणि म्हणून माणसं ओळखा. गोड बोलणाऱ्या माणसापासून सावध राहा. माझं नेहमी सांगणं असतं बाबा. त्याचं कारण आहे, आता इथं बसणारे सगळी माणसं, साखर खाल्ली तुम्ही? साखर आता जवळच कारखाना आहे आपल्याला. साखर खाल्ली ना? सगळ्यांनी साखर खाल्ली असेल. साखर कशी आहे हो? गोड आहे. साखर गोड आहे म्हणून सारखी खाऊन जमत नाही. सारखी जर साखर खाल्ली तर त्या साखरेने आपल्याला शुगर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गोड आहे म्हणून जास्त खाऊन जमत नाही. तसं एखादा माणूस लय गोड बोलत असेल तर समजायचं प्युअर त्याच्यापासूनच धोका आहे आपल्याला. बरं, म्हणून गोड बोलणाऱ्या माणसापासून सावध राहा. आता एवढं म्हटलं तर माझ्याकडे टक लावून बघायला लागले. महाराज, कीर्तन चालू झाल्यापासून तुम्ही पण लय गोड गोड बोलताय, म्हणजे तुमच्यापासून काही धोका अजिबात नाही. तसं समजू नका. आम्हाला पाकिटासाठी गोड बोलावंच लागतं. परत गाडीत बसल्यावर कोण कुणाला ओळखतं. पण आहे का, धोका माणसापासूनच असतो. बरं, पण माणसं गोळा करता आली पाहिजेत. आणि माणसं गोळा करता करता काय करावं? शरीर संबंधाचे नाते बोरड्या बुडविती शेताते. उदाहरण सुद्धा महाराजांनी दिलं. बोरड्या पक्षी असतो आपल्या शेतातला, आपल्या डोळ्यांनी दिसतं तो काय करतोय? धान्य खातोय, पण त्याच्या खालच्या 4 आळ्या खात असतो, हे आपल्याला मात्र दिसत नाही. तसं आयुष्यात माणसं असतात, दिसतात आपली आहेत पण ती परकी असतात. म्हणून माणसं ओळखून माणसं गोळा करा. माणसं ओळखून माणसं आपलीशी करा आणि एक करा. या जीवनाचं सार्थक करायचं असेल, आयुष्य वाया घालवायचं नसेल तर हाताने टाळी मुखाने नाम विठोबार कुमाई. आज या ठिकाणी एकत्र येऊन त्यांच्यासाठी करत आहेत. त्यांच्या पश्चात असणारे त्यांच्या आई संजना हनुमंत जाधव, आधी करून त्यांच्या पत्नी गौरी रोहन जाधव आणि त्यांच्या 2ही बहिणी या ठिकाणी नीता भंडालकर आणि मोनाली चव्हाण आधी करून संपूर्ण परिवार एकत्र येऊन या ठिकाणी करत आहेत. खरं पाहायला गेलं आज या परिवाराचा लेख निघून गेला. सांगितलं महाराज मगाशी की आम्ही 2 बहिणी होतो महाराज, आणि 2 बहिणीपासून लहान असणार आमचा भाऊ फार जीव फार जीव. आणि सांगायला गेलं तर असं मरण की अगदी कुणी कल्पनासुद्धा केली नव्हती. आणि सांगायचं म्हणजे आईने सांगितलं, महाराज ज्या दिवशी त्याला त्रास व्हायला लागला किंवा त्याचं जाणं झालं त्या दिवशी मला एकच वाटायचं की महादेवाला जाऊन भेटावं, महादेवाचं दर्शन घ्यावं. मग महाराज तुम्ही सांगा हे नेमकं काय? आणि तुम्हाला खरं सांगू, लेकरांना ठेच लागली की उचकी, लेकरांना काय झालं की सगळं काही आईकडे येतं. त्याचं कारण हेच आहे. लेकरांना त्रास व्हायचा म्हटलं की अगोदर चाहूल मात्र आईला लागते. लेकराला ठेच लागली की वेदना आईला होतात. तसंच दादांचं जेव्हा या पृथ्वी तलावनं जाणं होतं, आणि ऐका आपल्या सगळ्याला माहीत आहे शेवटी या देहाला नेणारा देव, भूतांचा देव कोणाला म्हटलं जातं? महादेवाला म्हटलं जातं. म्हणून जेव्हा लेकरू जायचं होतं ना, तेव्हा आईला संदेश देऊन गेला, आई की मी महाशंभू महादेवापाशी चाललोय गड्या, असं सांगून जाता जाता लेकराला जाणं आलं गड्या. आणि सोपं नसतं. आपल्या जीवनातनं लेकरू जाणं जेवढं अवघड आहे बाबा, त्याच्यासारखं काहीच या जगामध्ये दुसरं दुःखच नाही. का ज्या लेकराने शेवटी आपल्या चितेला अग्नी द्यावी असं ज्या आईला वाटत होतं, त्याच आईने लेकराला स्वतःच्या समोर जळताना पाहिलं. त्या आईचं काळीच काय असेल गड्या, त्या आईच्या काळजाला काय वेदना झाल्या असतील गड्या, आपण ते शब्दात वर्णन करू शकत नाही. मी फक्त एकच म्हणेल गड्या, कारण रंजना मावशीनी याच्यातून सावरणं फार गरजेचं आहे. कारण की आपलं लेकरू जाण्याचं दुःख काय असते हे फक्त एका आईला माहीत आहे.
आणि त्यातले त्यात लेकरू जाण्याचं दुःख तर आहे, पण या घराचा आधार, एवढा मोठा आधार, ज्याच्यावरती घर चालत होतं किंवा ज्याच्यामुळं घर अगदी आनंदात होतं, प्रेमात होतं, तोच व्यक्ती जर गेला तर काय होतं गड्या, आपणही शब्दात वर्णन करू शकत. आज त्या आईचं लेकरू गेलं. आमच्या 2 चाकातलं एक जरी चाक निसटलं, एका चाकाला संसाराचा गाडा कधीच रेलत नाही बाबा. म्हणून संसार चालवण्याकरता नवरा बायकोची जोड हवी. आणि तोच पती जर निघून गेला ना, त्या पत्नीला एवढं दुःख होतं, त्या पत्नीने म्हणावं, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, आज विजला मायेचा दिवा, आज विजला मायेचा दिवा. जीवनात मग पती गेला ना, एवढं मोठं दुःख आहे. कारण त्या नवरा बायको जोड म्हणजे असे, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि करानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. पण जीवनात नाही एक जण जरी गेलं ना, पती पत्नीच्या संसारातून एक जण जरी गेलं, किती हाल होतात नाही सांगता येत. फार मोठं दुःख आज आपल्या जाधव परिवाराला आहे. कुणाकडं पाहावं, काय करावं, पण ऐका, या जाधव परिवाराला धीर देणं, प्रत्येकाने धीर देणं फार मोठी गोष्ट आहे बरं. आणि आज यांच्या घरामध्ये महिला आहेत, महिला एवढं सगळं करतायत. आज सगळं दुःख विसरून एकट्याने उभं राहणं एवढी सोपी गोष्ट नाही गड्या. पण मला आल्यानंतर नवल वाटलं, बाबा मग एवढं सगळं केलं कोणी, एवढा सगळा अट्टहास केला कोणी, ते असणारे त्यांचे मित्रपरिवार. माणसाने जगावं गड्या. अहो आपल्यासाठी आपल्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, यात काय नवल आहे. आपल्यासाठी आपल्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, यात काय नवल आहे. आपल्यासाठी आपल्या लोकांपेक्षा आपल्यासाठी परक्या लोकांच्या डोळ्यात जेव्हा पाणी येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जीवन जगलो म्हणता येईल. आणि आज रोहन दादासाठी घर परिवार रडतायत, नाती गोती रडतात, यात नवल नाही हो. पण रक्ताचं नाती नसणारी सुद्धा जी मित्र परिवार रोहन दादाने कमवली ना, ती मित्र परिवार सुद्धा आज त्यांच्यासाठी रडतायत. बस माणसाने एवढं जगावं, बस माणसाने मित्र असे कमवावे की त्यांनी आपल्याला साथ दिलं पाहिजे, आधार दिलं पाहिजे. आपण नसलो ना, आपण गेल्यानंतर सुद्धा आपलं नाव त्या मित्रांनी काढलं पाहिजे. बस आपलं जीवन असं असावं. आज त्या रोहन दादानी कमवलं म्हणून आज एवढं सगळं आहे. एवढा सगळा थाट उभा केला, खऱ्या अर्थाने थोडा का असेना आपण रोहन दादानी संसार केला. म्हणून मी एकच म्हणेल गड्या, होता सोन्याचा संसार, आपल्या रोहन दादाचा दरबार, होता सोन्याचा संसार, या रोहन दादाचा दरबार. बघा ना महाराज, कसा काय देव असं करू शकतो. कशी काळाने थट्टा केली, बाग सुखाची हरपून नेली, कशी काळाने थट्टा केली, बाग सुखाची हरपून नेली, कसं विसकटलं हे सार, होता सोन्याचा संसार, रोहन दादाचा दरबार, होता सोन्याचा संसार, या राजा राणीचा दरबार, रोहन दादाचा दरबार. दुःखाची गोष्ट आहे, नवलाची गोष्ट आहे. एवढा वयात दादाला आम्हाला सोडून जावं लागलं. पण सर्वांनी या ठिकाणी दादांवरती फुलांचा वर्षाव करून एकच म्हणायचं आहे की त्यांना सद्गती भेटावी. कारण एवढ्या वयामध्ये जाणं, अगदी अर्धा संसार त्यांनी ठाकलेला आहे, अर्धा संसार सोडलेला आहे. एवढ्या संसारातनं जाणं म्हटलं तर त्या जीवात्म्याला मोक्ष मिळत नाही. तो जीवात्मा घर परिवाराकडे सारखं पाहत असतो, मला जायचंय परत, मला जायचंय. त्या रडणाऱ्या आईसाठी मला जायचंय. ती आई रस्त्याला डोळा लावून बसलेली, माझा लेक आता येईल, माझा लेक मग येईल, मग मला त्या आईसाठी परत जायचंय, अरे माझ्या पत्नीसाठी मला परत जायचंय. पण त्या माणसाला आधार देण्याकरता कोण असावा, तर एक तरी मित्र असावा. येता येता ज्या मित्र परिवाराने आम्हालाही सेवा दिली त्यांनी सांगितलं, महाराज लोक म्हणतात, लोकांनी आज मैत्रीला कलंक लावला हो, मित्र म्हणजे असे, मित्र म्हणजे तसे. पण ऐका, तुम्ही आम्हाला मित्र म्हणजे काय ते सांगा. ऐका, मित्र असावा श्रीकृष्णासारखा.
मित्र असावा श्रीकृष्णासारखा, मित्राची श्रीमंती गरिबी न पाहणारा मित्र असावा, कर्णासारखा मित्राला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारा मित्र असावा. नवे नवे आपण या पृथ्वी तलावनं गेलो ना तरी सुद्धा आपलं नाव काढणारा आपला मित्र असावा. आपलं नाव काढलं तरी त्याच्या डोळ्यात पाणी यावं असा मित्र असावा गड्या. मग मित्र कसा असतो? एक कविकारांनी फार गोड सांगितलंय गड्या. दुःख अडवायला ओंबऱ्यासारखा, दुःख अडवायला ओंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि म्हणून एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि ज्याच्याकडे मित्र आहे ना तो व्यक्ती आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मग मित्र असेल तर एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. त्या मित्राने मित्राला म्हणावं, दादा मी चाललो गड्या, पण शेवटच्या क्षणी माझ्यासाठी एक कर. जाळताना मला देह ठेव असा. बाबा मी मरायला लागलो ना, मी मरायला लागलो तर एक कर बाबा मित्रा, की माझा देह असा ठेव. जाळताना मला देह ठेव असा, जाळताना मला देह ठेव असा. कसा? हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. आज खऱ्या अर्थाने या संकट काळामध्ये जाधव परिवाराला साथ देणारी ही रोहनदादाची मित्र परिवार आहेत. म्हणून फक्त मित्राच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं असतं, तेव्हा कुठंतरी धीर येतो बाबा. या तुटलेल्या घराला या साथ देण्याकरता आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण दुःखाचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीच आहे. फक्त मी या ठिकाणी एकच म्हणेल, या जाधव परिवाराचं दुःख कमी हो आणि भगवंत या आपल्या असणाऱ्या रोहनदादांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम कायमस्वरूपी जाधव परिवारावरती आणि तुम्हा सर्व मायबापांवरती ठेवो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. गोड अशी सगळ्यांनी साथ दिली. आधी करून असणारे सर्व मंडळी, सुंदर असे मृदुंगाचार्य, सुंदर असे सृष्टीमाले दादा, आमचे ओम साई क्रिएशन, आधी करून संपूर्ण मंडळी तुमचा वेळ या ठिकाणी घेतला त्याबद्दल क्षमस्व. आणि या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्य सुरबाबा, गुरुवर्य माझे वडील, या ठिकाणी आमचे असणारे बापू आहेत